नमस्कार, मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी. बुलेटिनची सुरुवात राजकीय वर्तुळात ज्या बातमीने खळबळ उडाली आहे त्या बातमीने सुरुवात करूयात. येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात असं शरद पवार यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलेलं आहे. काँग्रेस आणि आमच्यात फरक नाही असं शरद पवारांनी म्हटलंय. वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी नेहरू विचारसरणीचे आहोत असंही शरद पवारांनी म्हटलंय. समविचारी पक्षांसोबत एकत्र काम करण्याबाबत उद्धव ठाकरे हे देखील सकारात्मक असल्याचं पवार म्हणालेले आहेत. काँग्रेस आणि आमच्यात वैचारिक फरक नाही, गांधी आणि नेहरूंच्या विचारसरणीचे आम्ही आहोत, त्यामुळे येत्या काळात काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात असं शरद पवार म्हणाले आहेत. येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात. काँग्रेस आणि आमच्यात फरक नाही, वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी नेहरू विचारसरणीचे आहोत. वैचारिकदृष्ट्या आम्ही काँग्रेससोबत, मात्र कोणताही निर्णय सामूहिकपणे घेतला जाईल. समविचारी पक्षांसोबत एकत्र काम करण्यास ठाकरे देखील सकारात्मक आहेत. उद्धव ठाकरेंची विचारसरणी आमच्यासारखीच आहे. परिस्थिती 1977 मध्ये स्थापन झालेल्या जनता पक्षासारखी होऊ शकते. 1977 मध्ये विरोधकांनी निवडणुकीपूर्वी पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर केला नव्हता. मोरारजी देसाईंची नंतर पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली. 1977 मधील मोरारजी देसाईंपेक्षा आज राहुल गांधींना जास्त पाठिंबा आहे. अनेक जर प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असतील तर कसं गणित असेल पुढचं? मला नाही माहिती, याचं उत्तर आदरणीय पवार साहेबच देऊ शकतील एक तर. आणि आता ह्यावेळीच अजून लोकसभा चाललेली आहे, त्यानंतर 2-3 महिन्यावरच विधानसभा आहे. आणि काँग्रेसच्या आणि शाहू फुले आंबेडकरांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरूंनी जी दिशा दाखवली होती, या विचाराचे जे सगळे पक्ष आहेत ते इंडिया अलायन्समध्ये आता एकच आहेत.